नमस्कार मित्रो. मी डॉक्टर वसंत प्रभू, महारेराचा माजी सेक्रेटरी. आज पुन्हा एकदा आपल्यासमोर एक नवीन व्हिडिओ घेऊन हजर झालेलो आहे. यापूर्वी आपण इतर अनेक व्हिडिओ केले तरी रिडेव्हलपमेंट याबाबत आपण 2 व्हिडिओ केलेले होते. एक पहिला व्हिडिओ होता, त्याच्यामध्ये आपण सांगितलं होतं की रिडेव्हलपमेंटमध्ये जेव्हा आपण नवीन बुकिंग करायला जातो, तेव्हा काय अडचणी येतात आणि किती कठीण प्रसंग ओढवू शकतो. त्यानंतर आपण दुसरा व्हिडिओ केला होता ज्याच्यामध्ये लोकांची मागणी होती की हे ज्या केसेस आहेत, ज्या काही प्रेसिडेंटल केसेस आहेत, की ज्याच्यामुळे काही पायंडे पडलेले आहेत, त्या देखील आम्हाला नीट समजावून सांगा. त्याप्रमाणे आपण रिडेव्हलपमेंटमध्ये पार्ट 2 केला होता. आता त्याच्यानंतरही बऱ्याच लोकांचे असे प्रश्न आले, की ह्याच्यामधनं मग एक सोपं उत्तर काय? नंतर कोर्टात जायचं, NCDRCचा निर्णय दाखवायचा आणि मग तुमच्या बाजूने हे होणार वगैरे, पण त्याला खूप वेळ जातो. ती तशी सोपी गोष्ट नाही आहे. खूप पेशन्स लागतात, वर्षानुवर्ष जातात, 5-5, 6-6 वर्ष जातात आणि बराच वेळ जातो. म्हणजे गोरेगाव पलची केस जरी आपण बघितली, खूप वेळ जातो. सोसायटीची जी बाजू आहे, म्हणजे दुसऱ्या बाजूला सोसायटी आहे, तर त्यांना देखील याच्यातनं काय मार्ग काढता येईल, की या अडचणीतनं त्यांना कसं काय दूर करता येईल, नाही तर उद्या पुन्हा एकदा असे जर कोणाचे पैसे रिटर्न करायचे झाले, तर ते खूप कठीण काम आहे सोसायटीच्या दृष्टिकोनातनं. म्हणून सोसायटीला याच्यातनं काय मार्ग काढता येईल, हा प्रश्न होता. आणि मी या दोघांचं एक साधकबाधक उत्तर देण्यासाठी आपण म्हटलं एक तिसरा एक व्हिडिओ करावा याच्यामध्ये आणि काही गोष्टी समजावून सांगाव्यात. म्हणून हा तिसरा व्हिडिओचा प्रपंच. याबद्दल देखील हे जे टायटल डीड आहे, म्हणजे हा प्रश्न येतो खरा टायटल डीडचा. हे टायटल डीड व्यवस्थित आहे की नाही आणि अनकंडिशनल आहे की नाही. याच्याबद्दल देखील मान्यवर जज श्री धनुका यांची एक 1991ची जजमेंट आहे. ती आहे रमणिकलाल वर्सेस वर्षा बिल्डर. आणि ह्या केसमध्ये त्यांनी या टायटल डीडचा अगदी संपूर्ण उहापोह केला आहे. आणखी वकिलांनी कशाप्रकारे टायटल डीड दिलं पाहिजे, काय-काय बघितलं पाहिजे, याची सगळी संपूर्ण आखणीच त्यांनी दिलेली आहे. संपूर्ण प्रोसेस त्यांनी लिहून दिलेली आहे. आणि आपल्या दृष्टीने महत्त्वाचं म्हणजे याच्यामध्ये त्यांनी प्रमोटर कोणत्या टाईपचे असू शकतात, म्हणजे त्यांचं टायटल डीड ते कोणत्या प्रकारात मोडतात आणि त्याबद्दल काय-काय काळजी घेतली पाहिजे किंवा काय-काय बघितलं पाहिजे हेही त्यांनी स्पष्ट केलेलं आहे. याच्यामध्ये तुम्हाला आता स्लाईडमध्ये दाखवल्याप्रमाणे 4 प्रकार त्यांनी केलेले आहेत. आता हे 4 प्रकार कसे आहेत? तर पहिला प्रकार एकदम सिंपल आहे, जिथे फ्री होल्ड लँड आहे. म्हणजे प्रमोटरनी सरळ-सरळ ती जागा त्याच्या नावावर आहे. प्रॉपर्टी कार्डवर त्याचं नाव आहे, सातबारावर असेल तर त्याचं नाव आहे किंवा प्रॉपर्टी टॅक्स वगैरे असेल तर त्यावरही त्याचं नाव आहे. अशा रीतीने कंप्लीटली जागा त्याच्या नावावर आहे. हा एक पहिला प्रकार झाला. ह्याच्यामध्ये काही इश्यू असण्याचा प्रश्नच येत नाही आणि जागा त्याच्या नावावर आणि तो डेव्हलपमेंट करतो आहे. कधी-कधी काय असतं, की जागा लीज होल्ड असते. मग गव्हर्नमेंटकडनं म्हणा, कॉर्पोरेशनकडनं म्हणा किंवा आणखी कोणा काही प्रायव्हेट यांच्याकडनं ही जागा लीजवर घेतलेली असते. म्हणजे त्याचं लीज ॲग्रीमेंट असतं आणि ती जागा लीजवर त्या प्रमोटरच्या ताब्यात असते आणि तो तिथे प्रोजेक्ट करत असतो. मग ह्याच्यामध्ये फक्त एवढाच एक प्रश्न येतो, की त्याच्या लीज ॲग्रीमेंटमध्ये अशा प्रकारे त्याला डेव्हलपमेंट करण्याची आणि इतरांना विकण्याची परवानगी दिलेली आहे किंवा नाही. पण बहुतांशी दिलेली असते. गव्हर्नमेंटच्या वगैरे जागा असतात त्या अनेक वेळा 99 वर्ष, 999 वर्ष अशा लीजवर दिलेल्या असतात. अनेक वेळानंतर ते कन्व्हर्ट होतात 30 वर्षासाठी. परंतु त्यात काही इश्यू येण्याचा प्रश्न येत नाही. कदाचित त्यांनी फक्त परवानगी त्याला घ्यावी लागते किंवा काही पैसे भरावे लागतात आणि एन-ओ-सी वगैरे मिळते. त्यामुळे याच्यातही शक्यतो विशेष अडचण येत नाही. हे तुम्हाला चेक करून बघता येतं तसं लीज होल्डमध्ये. आता तिसरा प्रकार जो आहे, तो मात्र या आपल्या सोसायटीच्या प्रश्नाशी संबंधित आहे. म्हणजे इथे मालक वेगळा आहे आणि प्रमोटर वेगळा आहे आणि मालकाने प्रमोटरला हे जागा डेव्हलप करण्याचे अधिकार दिलेले आहेत. आता म्हणजे याचा अर्थ काय? त्यांनी त्याच्याबरोबर डेव्हलपमेंट ॲग्रीमेंट केलेला आहे आणि त्याला पॉवर ऑफ अटर्नी दिलेली आहे. जसं रिडेव्हलपमेंटच्या सगळ्या केसेसमध्ये असतं तसं. फक्त इथे एक मेक आहे. हा तिसरा जो प्रकार आहे, याच्यामध्ये असे अधिकार देत असताना त्यांनी जे डेव्हलपमेंट ॲग्रीमेंट केलेलं आहे, त्याच्यामध्ये टर्मिनेशन क्लॉज नाही ना, हे बघावं लागतं. म्हणजे तिसऱ्या प्रकारात तुम्ही असं धरून चाला, की त्याच्यात टर्मिनेशन क्लॉज नाही. त्यांनी सरसकट ती जागा त्याला दिलेली आहे, तो ती करणार आहे, त्याच्याकडनं काढून घेण्याचा प्रश्नच येणार नाही. म्हणजे तिथे तुम्ही उद्या जरी बुकिंग केलं, तरी काही अडचण येणार नाही, कारण त्याला पूर्ण अधिकार त्यांनी दिलेले आहेत. त्याचं काम काही प्रमोटरचं काम काही टर्मिनेट केलं जाणार नाही. उद्या फक्त कन्व्हिन्स करताना जे मूळ ओनर आहे त्यांच्याकडनं कन्व्हिन्स तो केला जाईल. पण त्याच्या पुढचा जो प्रकार आहे, चौथा प्रकार, इथे असं आहे, की इथे डेव्हलपमेंट ॲग्रीमेंट आहे, पॉवर ऑफ अटर्नी दिलेली आहे. परंतु डेव्हलपमेंट ॲग्रीमेंटमध्ये एक क्लॉज आहे, जर काम बरोबर झालं नाही, तर प्रमोटरला टर्मिनेट करण्याचा अधिकार सोसायटीकडे आहे. याचाच अर्थ काय झाला, की प्रमोटरला काही कंडिशनल अधिकार दिलेले आहेत ते पूर्णपणे त्या जागेचे डेव्हलप करण्याची. जर काही चुका झाली
किंवा त्याने काही काम बरोबर केलं नाही, वेळ लावला, खूप वर्ष गेली, तर ते त्याला टर्मिनेट करू शकतात. मग असं टर्मिनेट करत असताना खरा प्रश्न येतो आणि तो खरा आपला मुख्य प्रश्न आहे. म्हणजे आपले जे मागचे पण 1-2 व्हिडिओ आहेत त्याच्यामध्ये हाच मुख्य प्रश्न आहे, की जर त्याचं ॲग्रीमेंट टर्मिनेट केलं तर काय? त्यामुळे मग ह्याच्यामध्ये त्यांनी सरळ-सरळ मार्ग दिलेला आहे. म्हणजे 91 सालचं जजमेंट आहे आणि त्याच्यात त्यांनी स्पष्टपणे लिहिलेलं आहे, की हे जर असं असेल तर कन्फर्मिंग पार्टी म्हणून मालकाची सही करणं कायदेशीरदृष्ट्या आवश्यक आहे. याचप्रमाणे म्हणजे ज्यावेळी तुम्ही त्या प्रमोटरबरोबर ॲग्रीमेंट कराल, तेव्हा कन्फर्मिंग पार्टी म्हणून सोसायटीने सही करणं आवश्यक आहे. म्हणजेच सोसायटीसुद्धा त्याला जबाबदार राहणार आहे. तो त्याचा एजंट झाला आणि सोसायटी ही प्रिन्सिपल झाली. अशा पद्धतीने जर कधी तुम्ही बुकिंग करणार असाल, तर कन्फर्मिंग पार्टी म्हणून सोसायटीचं हस्ताक्षर असणं आवश्यक आहे. आणि हे जर असेल, तर मात्र मग तुम्हाला सोसायटी की तुमची जबाबदारी सोसायटी नाकारू शकणार नाही. सोसायटीला मग तुम्हाला अकोमोडेट करून घ्यावंच लागेल. मग भले त्यांनी प्रमोटर बदलावा की न बदलावा. तो त्यांचा प्रश्न आहे. काम नाही केलं तर ते बदलू शकतात. परंतु त्यांना तुम्हाला असं बाजूला टाकता येणार नाही. कारण कन्फर्मिंग पार्टी म्हणून त्यांनी तुम्हाला तुमच्या ॲग्रीमेंटवर सही केलेली आहे आणि तुमच्याला मान्यता दर्शवलेली आहे. आणि इथे आणखीन एक गोष्ट मला सांगायची आहे, की म्हणजे आता आपण एक जजमेंट बघितलं. त्या जजमेंटमध्ये 4 कसे प्रकार आहेत तेही आपण बघितले प्रमोटरचे. परंतु हीच बाब जे मॉडेल ॲग्रीमेंट आहे, मोफामध्ये जे मॉडेल ॲग्रीमेंट दिलेलं आहे, त्याच्यामध्ये देखील सांगितलेली आहे. म्हणजे मॉडेल ॲग्रीमेंट सुरू होण्यापूर्वी 3 एक्सप्लेनेटरी नोट्स दिलेल्या आहेत. त्यातली जी 2 नंबरची नोट आहे, ती मी मुद्दाम तुम्हाला वाचून दाखवतो. त्याच्यात असं म्हटलेलं आहे, की note number 2, clause C of section 2 of the said act defines promoter to mean inter alia person who causes to be constructed a block or a building of flats, that is an owner of the land and building, who engages a developer, also a promoter, as his agent to develop the land and the building and authorize him to dispose the flats. In such a case, the owner will have to be joined as a confirming party to the tripartite agreement in model form of agreement to be executed between the promoter, flat purchaser and the owner, so that the owner is bound by all terms and conditions and covenants of the tripartite agreement. याचाच अर्थ आता अगदी स्पष्ट आहे, की जर तुम्ही एखादा फ्लॅट रिडेव्हलपमेंट प्रोजेक्टमध्ये बुक करायला गेलात, तर तुम्ही प्रमोटरला विचारायला हवं, तुझं जे डेव्हलपमेंट ॲग्रीमेंट आहे, त्याच्यामध्ये जर तुला टर्मिनेट करण्याचा क्लॉज असेल, तर मी जे ॲग्रीमेंट तुझ्यावर करणार आहे सेल ॲग्रीमेंट, त्याच्यामध्ये मला सोसायटी कन्फर्मिंग पार्टी म्हणून हवी आहे. ती कन्फर्मिंग पार्टी म्हणून सही करणार असेल, तरच तुम्ही त्याच्यामध्ये गुंतवणूक करू शकता. आता आपला पुढचा प्रश्न आहे, तो म्हणजे सोसायटीने याच्यामध्ये काय खबरदारी घेतली पाहिजे? किंवा हे जे सगळं जे काही ओझं आहे ते सोसायटीवर येणार, तर सोसायटीने याबाबत आपला मार्ग कसा काढला पाहिजे? त्याच्यात सोपा मार्ग असा आहे खरं पाहता, की ज्यावेळी हे प्रोजेक्ट रेराकडे रजिस्टर केले जातात, त्यावेळी असं म्हटलं जातं, की रेराचा कॉम्पोनंट हा वेगळा आहे, आणखी सेल कॉम्पोनंट वेगळा आहे आणि फक्त सेल कॉम्पोनंट रजिस्टर केला जातो. कारण जे प्रोजेक्ट रेरामधनं एक्झिम्प्ट केलेले आहेत, ते असे केलेले आहेत, की ज्यामध्ये सोसायटी डेव्हलप करून फक्त स्वतःच तो एरिया घेणार असेल, स्वतःच्याच लोकांना घेणार असेल, तर ते प्रोजेक्ट एक्झिम्प्ट केलेले आहेत. इथे तसं नाही आहे. इथे तुम्ही सेल करताच आहात आणि सेल करत असेल तर रजिस्टरिंग केलंच पाहिजे. त्याप्रमाणे खरं पाहता प्रत्येक सोसायटीने हा आग्रह धरला पाहिजे, की तुम्ही संपूर्ण प्रोजेक्ट रजिस्टर करा. आम्ही तुमच्या प्रोजेक्टमधले जे एरिया शेअर म्हणतो तसे आहोत. ठराविक एरिया हा आम्ही आमचा घेणार आहोत. कारण आता अनेक ठिकाणी लँडलॉर्ड असतात, ज्यांच्याकडे जमीन असते. त्या जमीन मालकांशी जेव्हा बिल्डर करार करतात, तेव्हा तो अशा प्रकारेच करतात. एरिया शेअरमध्ये करतात किंवा रेव्हेन्यू शेअरमध्ये करतात. इथे सोसायटी ही एरिया शेअर आहे थोडक्यात. आणि जर संपूर्ण प्रोजेक्ट रजिस्टर झाला, तर त्याची प्रत्येक होणारी घडामोड म्हणजे 3-3 महिन्याने होणारे रिपोर्ट, 6 महिन्याने होणारे रिपोर्ट, वर्षभराने होणारे रिपोर्ट हे सगळे सोसायटीला आपल्याला बरोबर पाहता येतात आणि त्याच्यावर नजर ठेवता येतात. एनिवे पण जर तसं ते करत नसतील आणि त्यांना फेजमध्ये अलाउड केलं गेलं असेल आणि फक्त ते सेल कॉम्पोनंट तुमचा रजिस्टर करणार असेल, तरीही हरकत नाही. हा सेल कॉम्पोनंट जो आहे, याच्यावर नजर ठेवण्याचं काम सोसायटीने केलं पाहिजे आणि ते कसं केलं पाहिजे, तर या सेल प्रोजेक्टचे दर 3 महिन्यांनी रिपोर्ट सबमिट करावे लागतात. 1 वर्षाने रिपोर्ट सबमिट करावा लागतो. हे जे रिपोर्ट आहेत, हे अत्यंत महत्त्वाचे आहेत. उदाहरणार्थ 3 महिन्यानंतरचा येणारा रिपोर्ट, जो क्वार्टरली रिपोर्ट आहे, ज्याच्यामध्ये तुम्ही एकंदरीत किती पैसे गोळा केलेत आणि किती पैसे खर्च केलेत आणि त्यातला मुख्यतः जो फॉर्म 3 आहे, ह्या फॉर्म 3 मध्ये रिडेव्हलपमेंटवर केलेला खर्च हा देखील दाखवावा लागतो.
आणि तो खर्च देखील तुम्हाला पाहता येऊ शकतो. म्हणजे तुम्ही प्रमोटरला सरळ-सरळ अशी कंडिशनच टाकली पाहिजे, की सेल कॉम्पोनंट रजिस्टर केल्यानंतर तिथे होणारा प्रत्येक डॉक्युमेंट तू सोसायटीला पण सबमिट केलं पाहिजे. त्याची कॉपी सोसायटीलाही दिली पाहिजे. कारण बँकेतनं प्रत्येक अमाउंट विथड्रॉ करताना त्याला फॉर्म 1, 2, 3 आर्किटेक्ट, त्याचा इंजिनियर, आणखी सी-ए या तिघांचेही फॉर्म भरल्याशिवाय त्याला विथड्रॉ करता येत नाही. हे तिन्ही फॉर्म जर तुमच्याकडे पण येत राहिले, तर तुम्हाला नक्की कळू शकतं, की किती रक्कम जमा झाली आहे, किती रक्कम याने काढली आहे आणि किती % काम याने केलेलं आहे. भले ते सेल कॉम्पोनंटचं काम दाखवत असेल, परंतु म्हाडा आणि एस-आर-ए यांच्या सर्क्युलरप्रमाणे तुमच्या सेल कॉम्पोनंटना तेव्हाच परवानगी मिळत असते, जेव्हा तुमचा रिहॅब कॉम्पोनंट पुरा होत असतो. म्हणजे सोसायटीला स्वतःचा रिहॅब कॉम्पोनंटची जी काही कनेक्शन्स आहेत, ते या सेल कॉम्पोनंट बरोबरच आहे. त्यामुळे या सेल कॉम्पोनंटची जी प्रोग्रेस आहे, त्याप्रमाणे तुमच्या रिहॅबची प्रोग्रेस आहे की नाही सहज तुम्हाला पाहता येऊ शकतं. म्हणून त्यांना ॲग्रीमेंटमध्येच कंपल्सरी केलं पाहिजे, की हे तिन्ही रिपोर्ट तू दिलेच पाहिजेत आम्हाला कॉपी आणि दर 3 महिन्यांनी रेराकडे सगळे रिपोर्ट सबमिट करत राहिलं पाहिजे. कोणतंही लिटिगेशन असेल किंवा कोणतंही लोन घेतलेलं असेल किंवा काही असेल, हे सगळ्या गोष्टी रेरामध्ये सबमिट कराव्या लागतात. विथ लेंडर ॲड्रेस, त्याने किती लोन घेतलं आहे, किती डिस्बर्स केलं आहे, ही सुद्धा माहिती द्यावी लागते. ही सगळी माहिती जर सोसायटी बरोबर पडताळत राहिली, तर कुठचाही प्रोजेक्ट डिले होणार नाही. कारण ह्यांना तात्काळ मग त्याच्यावर कारवाई करता येऊ शकते. जर एखादं त्याने चुकीचं केलं असेल, तर त्यांना तात्काळ त्याला विचारता येऊ शकतं आणि अशा प्रकारे जर विथ डॉक्युमेंट्स तुम्ही त्याच्यावर लक्ष ठेवलं, तर मला वाटत नाही तो काही चूक करेल असं. आणि म्हणून सर्व गृहनिर्माण सोसायट्यांनी एकदा का डेव्हलपमेंट ॲग्रीमेंट केल्यानंतर अशी काळजी जर आपण जर दरवेळी घेत राहिलात, तर मात्र आपलं काम हे योग्य रीतीने आणि योग्य वेळेत पूर्ण होऊ शकतं. धन्यवाद.